माजी सैनिक बहुउद्देशीय संघ कारंजा लाडचे सैनिक विश्वकल्याण शेतकरी गट आणि पाटील ॲग्रो इरिगेशन सर्व्हिस मित्र टीम यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र वाशिम आणि कृषी विभाग कारंजा लाड यांच्या विशेष सहकार्याने कारंजा लाड येथे दिनांक 11 जानेवारीला कृषी हवामान आणि शेतकरी जागरूकता या विषयावर कार्यक्रम कोळी येथे घेण्यात आला। कार्यक्रमास कारंजा येथील सर्व सैनिक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली। कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथील डॉक्टर रवींद्र काळे, प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच तुषार देशमुख, कृषी हवामान पीक पद्धती तज्ञ, कृषी विभाग कारंजाचे संजय चौधरी, मंडळ कृषी अधिकारी आणि माजी प्राचार्य प्राध्यापक अविनाश मुधोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सत्रात तुषार देशमुख, कृषी विद्या तज्ञ यांनी आजच्या बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम, सुधारित बियाणांची वाण, हवामानानुसार कीड रोगनाशक प्रयोग, बीज प्रक्रियेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। शाश्वत शेतीसाठी पीक फुलोरा चक्र नियोजन, नैसर्गिक कीड नियंत्रण याबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले। भारतीय मौसम विभागाद्वारे निर्मित मेघदूत या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी हवामानाचा तत्काळ सल्ला वापर तसेच शेतकरी उत्पादक प्रक्रिया उद्योग गट कंपनी संकल्पना याबद्दल माहिती दिली। संजय चौधरी यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल सांगितले। प्राध्यापक अविनाश मुधोळकर यांनी शेतमाल प्रक्रिया मूल्यवर्धन महत्त्व सांगितले। कारंजा येथील सैनिक शेतकरी गटाचे अध्यक्ष कॅप्टन अतुल एकधरे यांनी माजी सैनिक व शेती व्यवसायाबद्दल विचार प्रकट केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय संबोधनात डॉक्टर रवींद्र काळे यांनी कृषी विज्ञान केंद्र उपक्रम आणि एकात्मिक शेती व्यवसायाबद्दल विशेष मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ओमप्रकाश देशकरी, संचालक पाटील ॲग्रो इरिगेशन सर्व्हिस कारंजा यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश ठाकरे, प्रगतिशील शेतकरी कोळी व एस.एम. बोदडे, कृषी हवामान निरीक्षक के.व्ही.के. वाशिम यांनी अथक परिश्रम घेतले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।